हॅलो फ्रेंड, मी ज्योती किचनमध्ये आपणा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। अशी आपल्याला रवा इडली स्पॉन्जी आणि सॉफ्टी जर बनवायचे असेल तर ह्या रेसिपीला आपण सुरुवात करूया। त्यासोबत ही मी खोबऱ्याची चटणी केली आहे आणि ही रवा इडली आहे। अशी रवा इडली तुम्हाला वाटणार देखील नाही, एकदम तांदळाच्या इडलीसारखी झाली आहे। एकदम परफेक्ट अशी आपली ही रवा इडली बनून तयार होते। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। तर रवा इडलीसाठी मी 1 वाटी रवा घेतला आहे आणि अर्धी वाटी आपली दही आहे। जरा कमी 1 वाटी दही आहे, तुम्ही अर्धी घेऊ शकता किंवा 1 वाटी देखील आंबट जर असेल तर अर्धी वाटी घाला, नसेल तर पूर्ण वाटी घातलं तरी चालेल। आता एका भांड्यात आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली ही झटपट इडली बनवून तयार होते। आणि ह्यात हे आपल्याला दही घालून घ्यायचं आहे। हे चांगल्या प्रकारे मिक्स करू आपण। अशा प्रकारे मिक्स करायचं आणि ह्यात थोडं थोडं पाणी घालूया। रवा इडली बनायला खूप छान आणि सॉफ्ट बनते आणि झटपट रेसिपी ह्याच्यामुळे बनून तयार होते। थोडं सैलसरच ठेवायचं आहे, का तर रवा आपला फुगून आणि परत घट्ट होतं, म्हणून थोडं आपल्याला ह्याला सैलच ठेवायचं आहे। अशा प्रकारे आता हे 10 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवूया। आता आपलं मिश्रण कसं झालं आहे ते पाहू। हे पहा, रव्यानं पाणी पूर्णपणे शोषून घेतलं आहे, त्यामुळे इतकं घट्ट झालं आहे। आणखी थोडं पाणी घालून आपण ह्याला थोडंसं सैल करूया। इतकं सैल बास होतं। जास्त पण पातळ केले की ती इडली आपली व्यवस्थित फुगत नाही, म्हणून आपल्याला ह्या प्रकारेच त्याचे मेजरमेंट ठेवायचे आहे। यात थोडं आता आपण मीठ घालून घेऊया चवीनुसार। मी मीठ घातलं नव्हतं मगाशी, आता ह्या चवीनुसार मीठ घालूया। परत एकदा मिक्स करूया आणि इडली आपली पूर्णपणे फुगली पाहिजे, त्यासाठी आपल्याला 1 इनोचं पाकिट पूर्ण घालायचं आहे, म्हणजे आपली व्यवस्थित स्पॉन्जी अशी रवा इडली बनून तयार होईल। आता हे फेटण्यासाठी उगाच थोडंसं पाणी घालूया। एकदम थोडं हलवायचं आहे, म्हणजे आपली इडलीचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित असं हलकं फुलकं झालं पाहिजे। हे पहा, त्यातून आता बबल्स निघायला चालू झाला आहे, म्हणजे आपलं बॅटर व्यवस्थित झालं आहे। आता जे आपल्याकडे इडलीचं जर भांडं असेल तर त्या इडलीच्या भांड्यात करा, नसेल तर तुम्ही भांडं पाण्याचं गरम करून घ्या आणि मोदकाची चाळण असेल त्यावर वाट्या किंवा प्लेटीच्या सहाय्याने तुम्ही इडली बनवू शकता। माझ्याकडे इडलीचं भांडं आहे, मी ते गरम करायला ठेवलं आहे आणि ह्या इडलीच्या पात्रासनी मी तेल लावून देखील घेतलं आहे। आता ह्यात आपल्याला आपल्या अंदाजानुसार बॅटर घालायचं आहे। असं सर्व पात्रांमध्ये आपल्याला पूर्ण बॅटर घालून घ्यायचं आहे। पूर्ण काटोकाट भरायचं नाही, अर्धच भरायचं, जेणेकरून ते फुललं की ते बाहेर पडू नये। अशा प्रकारे मी सर्व बॅटर घालून घेते। आता आपलं पाणी गरम झालं आहे, त्यात आता आपण ही इडली घालून घेऊया। त्याच्या साईज प्रमाणे त्याला त्यात घालून घ्या। आणि ह्याला व्यवस्थित असं त्याची वाफा कोणीकडून निघू नये अशा प्रकारे त्याला झाकून ठेवा। एक 5 ते 10 मिनिटासाठी याला असं झाकून ठेवूया। आता 5 मिनिटं झाले आहेत, आपण पाहू आपल्या इडल्या व्यवस्थित झाल्यात का त्या।
हे पहा, अशा प्रकारे मस्त अशा फुलतात. आणि तुम्हाला जर चेक करायचं असेल तर तुम्ही त्यात एक चमचा किंवा टूथपिन घुसवून देखील पाहू. आता ह्या इडल्या उतरून आपण थोडेसं गार करून ते आपल्याला सोडवून घ्यायचं आणि बाकीचं सर्व राहिलेले बॅच आपण तयार करून घेऊया. हे अशा प्रकारे मी ह्याला थंड करून घेतलं आहे. आता ही चाकूच्या साह्याने मी साईडनं असं सोडून घेते. गरम गरम केलं की काय होतं की ते व्यवस्थित निघत नाही, खाली चिटकून राहतं. त्यामुळे थोडंसं थंड झालं की ह्याला आपण सोडून घेऊ. हे पहा, एकदम स्पॉन्जी आणि जाळीदार अशी आपली ही इडली, रवा इडली तयार झाली आहे. तुम्ही पाहू शकता किती फुगले आहे. अशाच प्रकारे आता हे सर्व इडल्या आपण काढून घेऊया. हे पहा, अशा प्रकारे आपली ही इडल्या बनून तयार झाल्या आहेत. आणि त्यासोबत मी ही खोबऱ्याची चटणी केली आहे. आणि ही इडली पहा किती मऊ जाळीदार अशी आणि स्पॉन्जी देखील झाली आहे. तोडून दाखवते मी तुम्हाला. हे पहा, एकदम मस्त अशी ही आपली इडली बनून तयार झाली आहे. आणि ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.